श्रीमती अनुराधा कृष्णा धामोडे एक बहुआयामी, संवेदनशील आणि साहित्य समाज क्षेत्रात आपली वेगळी छाप उमटवणारे व्यक्तिमत्व। पालघर जिल्ह्यातील वाणगाव येथील रहिवासी असलेल्या अनुराधाताईंनी पाटबंधारे विभाग पालघर येथे तब्बल 33 वर्षे प्रामाणिक सेवा बजावली। आपल्या कर्तव्यनिष्ठ कार्याचा ठसा उमटवत त्यांनी सन 2021 मध्ये सेवानिवृत्ती स्वीकारली। परंतु सेवानिवृत्ती म्हणजे त्यांच्या आयुष्यातली थांबा नव्हता, तर ती होती नव्या प्रवासाची सुरुवात। साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची त्यांना लहानपणापासूनच आवड। शब्दांशी असलेलं त्यांचं नातं अतूट आहे। एप्रिल 2018 मध्ये त्यांचा अनुगंध हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि त्यांच्या लेखन प्रवासाला एक नवं व्यासपीठ मिळालं। त्यांच्या लेखणीला मिळालेली दादही तितकेच उल्लेखनीय आहे। लायन्स क्लब ऑफ साई संस्थान शिर्डीतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेत त्यांनी तृतीय क्रमांक पटकावला। सकाळ वृत्तपत्राच्या सप्तरंगी पुरवणीत त्यांच्या 4 लेखांचे प्रकाशन झाले आहे। याशिवाय दिवाळी अंकांमध्ये त्यांच्या कथा, लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत। विशेष म्हणजे सन 2024च्या अस्सल वऱ्हाडी दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर त्यांना मानाचे स्थान मिळाले ही त्यांच्या साहित्य प्रवासातील एक मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे। त्यांच्या कार्याची दखल विविध स्तरांवर घेतली गेली आहे। काव्य कस्तुरी जीवन गौरव पुरस्कार, शांता शेळके साहित्य गौरव पुरस्कार, समाजकार्य पुरस्कार, ज्ञानज्योती पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार, वर्हाड रत्न पुरस्कार, सलाम सैनिका पुरस्कार असे अनेक मानाचे सन्मान त्यांनी प्राप्त केले आहेत। पर्यावरण क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे। राष्ट्रीय पर्यावरण मित्र पुरस्कार, पर्यावरण काव्यरत्न, पर्यावरण हिरकणी आणि साहित्य रत्न असे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवले आहेत। ऑफलाईन आणि ऑनलाईन कवी संमेलनामध्ये सहभाग घेत त्यांनी जवळपास 1000हून अधिक सन्मानपत्रे आणि प्रमाणपत्रे मिळवली आहेत। हीच त्यांच्या सातत्याची आणि समर्पणाची खरी ओळख आहे। साहित्य आणि समाजकार्य, पर्यावरण यांचा सुंदर संगम घडवणाऱ्या श्रीमती अनुराधा धामोडे या अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत। आज सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे। आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील साहित्य प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा।